माणसाला एक नेहमी ॲलर्जी होत असते. कुणाला ॲलर्जी धुळीची असते, कुणाला ॲलर्जी थंडची असते, कुणाला ॲलर्जी ही गरमीची असते. प्रत्येकाची ॲलर्जी ही वेगळी वेगळी असते. पण एक असे उबाटा आहे त्यांना ॲलर्जी ही हिंदुत्वाची होती. एकेकाळी हिंदुत्वाचा जो पताका खांद्यावर वाहणारे लोक ज्यावेळेस हिंदुत्वाच्या पूर्णपणे विरोधामध्ये येतात त्यावेळेस काय होतं, जी आपली वीट आहे, आपला पाया आहे, आपला बेस आहे, तो बेस जर कोणी सोडला तर आपली अवस्था काय होते याच्या येणाऱ्या काळामध्ये शाळेमध्ये म्हणा किंवा कुटुंब समाजामध्ये उदाहरणं द्यायची असतील तर उदाहरणं उद्धव ठाकरे साहेबाहून मोठे कुठेही नसणार आहेत. कारण एक महाराष्ट्रामधील एक ज्वलंत असं उदाहरण आहे. त्या महाराष्ट्रातील राजकारणामधलं एक ज्वलंत उदाहरण आहे. नेमकं कशापासून काय होते, कुणापासून काय होते आणि कधी आपला गेम होतो हे या सगळ्या पॉलिटिक्समधून मित्रांनो कळत आहे. पण ॲलर्जीला अँटीबायोटिक तुम्हाला घेता येईल, पण जे धर्माचे तुम्हाला ॲलर्जी होते त्याच्या माध्यमातून तुम्ही कुठलेच राहत नाही, ना घरातले नाही घाटाचे. म्हणतात ना घरका ना घाटका, ही अशी अवस्था होऊन बसते. आता काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही अखंड होती आणि बाळासाहेब हे सर्वेसर्वा होते. त्यावेळेस एक वेगळीच पद्धत म्हणा, रूढ म्हणा किंवा शिवसेना म्हणा हे महाराष्ट्रामध्ये होती आणि वावरायची ही तशी असं ठुमक्यामध्ये म्हणा किंवा एका चांगल्या याच्यामध्ये. पण ज्या वेळेस काकाच्या नादाला लागून एवढं काही मोठं महाभारत होऊन बसलं या शिवसेनेचं किंवा ह्या विचाराचा खंड वाहून मित्रांनो गेला या ठिकाणी. आणि काकाच्या नादाला लागून काका बघा नेहमी म्हणतात भाऊ तोरशेकर, एक काका म्हणजे एक बर्मुडा ट्रँगल आहे. पण मी असं म्हणणार नाही, काका हे आपण त्यांना भस्मासूर सुद्धा म्हणू शकतो. कुणाच्या डोक्यावर ते हात ठेवतील ते कधी भस्म होऊन जाईल याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. कारण पाठीमाग राऊतच बोलले होते, एक बकरा एक लाकडाचा ओंडका, ते म्हणले की खाटीक आता बळी देणार. मग या ठिकाणी बळी नेमका कुणाचा कोण घेतलाय हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. ते तुम्हाला कळलं नाही हे तुमचं दुर्भाग्य आहे. पण मित्रांनो आपल्याला एक अशाच विषयावरती आज बोलायचं आहे. बघा तो विषय म्हणजे विशिष्ट वर्गाचं जर कुणाला नेतृत्व करायचं असेल, म्हणजेच तुम्हाला पुरोगामित्व स्वीकारायचं असेल, तुम्हाला सेक्युलर बनायचं असेल तर एक गोष्ट करावी लागते. बघा नोकरी लागण्याकरता अभ्यास पाहिजे, संसाराकरता चांगलं रिलेशन घरामध्ये पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण तुम्हाला पुरोगामित्व तुम्हाला सिद्ध करायचं असेल, तुम्हाला त्यांच्या गळ्यातील ताईत व्हायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हिंदू विरोधामध्ये तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला नेहमी हिंदूंचा अपमान करावा लागेल, तुम्हाला भाजपच्या विरोधामध्ये बोलावं लागेल. हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. अजून या लोकांना हिंदुत्व आणि भाजप हेच कळलं नाही. एक भाजप ही वेगळी गोष्ट आहे आणि हिंदुत्व ही वेगळी गोष्ट आहे. भाजप हा पक्ष हिंदुत्वाच्या वाटेवरती असतो किंवा हिंदुत्वाला जाणतो, समजतो आणि त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहतो. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, भाजप हे हिंदुत्वाचं रक्षण करतं. म्हणून हिंदू रक्षक किंवा भाजपला हिंदूंचा लोक पक्ष म्हणतात. पण या ठिकाणी यांना काय वाटतं, नाही हिंदू म्हणजेच भाजप आहे, म्हणजे हेच भाजपची जीत आहे मित्रांनो. कारण तेच लोक सांगतात की हिंदूंचा पक्ष हा भाजप आहे म्हणून. भाजप काय सांगतो, सबका साथ सबका विकास. हा फरक आहे नेतृत्वाचा, विचाराचा आणि तुमच्या डोक्यावरती कुणाच्या विचाराचा पगडा आहे या गोष्टीचा. मग आता विशिष्ट वर्गाचं लांगुल चालन करण्यासाठी, मताचं तुष्टीकरण करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात, मग आता या ठिकाणी यांचीच बघा पाठीमागं रेस लागली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाची, उद्धव ठाकरे गटांची आणि काँग्रेसची, की मी कसं यांचं चांगलं नेतृत्व आहे, म्हणजे मीच आहे. ह्या तीन पक्षामधील ह्या आघाडीमधील जर कोणी जवळचं असणार आहे तर मीच असणार आहे. म्हणजे बघा कोणीतरी पाठीमागं बोललं होतं की ज्यावेळेस एखादा नवीन मुसलमान होतो तो कुणालाही आदाब करत सुटतो. आणि अजून एक काल परवा गोष्ट एक ऐकायला मिळाली, ती हिंदी डिबेट बघत होतो हिंदी न्यूज चॅनलला. त्यामध्ये एक मला वाक्य खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं मित्रांनो. ते वाक्य असं आहे की
दुबईच्या, सौदी अरेबियाच्या किंवा अरबस्थानच्या मुसलमानासारखं, म्हणजे आम्ही खरे मुसलमान आहोत किंवा आम्ही खरे आमचा धर्म जाणतो किंवा आम्ही खरंच म्हणजे शेख सारखे आहोत हे दाखवण्यासाठी भारतामधले मुस्लिम हे आतोनात प्रयत्न करतात, कॉपी करायला बघतात. असंच इथं उद्धव ठाकरे सुद्धा आतोनात प्रयत्न करत आहेत की मीच कसं यांचं नेतृत्व आहे, मीच कसं सगळ्यात एक नंबरला आता पुरोगामी बनलोय. आणि ते पाठीमागे एक वाक्यही बोलून गेले होते, 25 वर्ष भाजप सोबत आहे पण आम्ही भाजपवासी झालो नाही. म्हणजे भाजपचे जे विचार आहेत ते विचार आम्ही घेतले नाहीत. म्हणजे 25 वर्ष सोबत राहून ह्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदुत्वाचा काही लळा लागला नाही. पण ह्या 1-2 वर्षामध्ये त्यांना पुरोगामित्वाचा लढा लागेल का, हा एक प्रश्न मोठा होता. मग हे काय असो, पण त्यावेळेस हनुमान चालिसा म्हणल्यामुळं बघा एका दाम्पत्याला तिच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यावेळेस नारायण राणेंना जेवताना ताटावर उचललं होतं. पालघरमध्ये साधूचा तिथं हातगंडावरती हे काहीच नाही बोलले. म्हणजे प्रत्येक वेळेस हिंदूंना टार्गेट केलं जात होतं. आताही तेच होतं त्यांच्याकडनं. ते आजही त्यांची अवस्था अशी आहे, ते उघडपणे सांगूही शकत नाही आम्ही हिंदुत्ववादी आहेत म्हणून, आणि ते उघडपणे सांगू शकत नाहीत की आम्ही खरेच सेक्युलरवादी आहोत, आम्ही पुरोगामित्ववादी आहोत. ही अशी अवस्था त्यांची होऊन बसलेली आहे. लोकसभेला चांगलं त्यांना वोटिंग मिळाली. काँग्रेसनं सांगितलं की आमच्यामुळे यांना वोटिंग मिळाले, पण यांच्यामुळे आमची वोटिंग गेली आहे. हे ते रॉबर्ट वड्राचा कोणतरी पाहुणा आहे तो बोलला होता काँग्रेसचा. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर कुठलं नेतृत्व मोठं असेल आघाडीमधलं ते उद्धव ठाकरे आहेत. हे संजय राऊत लोकांना सांगण्यामध्ये, मीडियाला बोलण्यामध्ये हे अतिशय पुढे होते. संजय राऊताविषयी तर कोण बोलत नाही महाराष्ट्रामध्ये. कालच देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला पत्रकारांनी, सामनामध्ये हेही आलं. त्यावेळेस फडणवीसांनी सांगितलंय, तुच्छ लेखतात त्या राऊतांना. ते बोलले की आज दिवस कुठला आहे, तुम्ही कुठल्या व्यक्तीविषयी बोलतोय, कशाविषयी बोलतोय. म्हणजे त्या राऊतांची अवस्था कशी होऊन बसली आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नेमानं सांगायची काही गरज नाही. मग पहिल्या सुरू काय झालं होतं, या लोकांनी, यांच्या खासदारांनी वक्फ बोर्डावरती बहिष्कार टाकला आणि ते तिथनं बाहेर पडले होते लोकसभेतनं. मग त्यांच्या निषेध म्हणून त्यांच्या मातोश्रीवरती, आता मातोश्रीला काही जण आंबेडकर म्हणतात बरं का, आंबेडकर बंगला म्हणून, पण त्याच मातोश्रीवरती एक मुसलमानांचा मोर्चा आला होता. तो मोर्चा असा होता की उद्धव ठाकरे गद्दार आहे, हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं. आणि पुढे यांनी जाऊन वक्फला समर्थन केलं. आता वक्फ बोर्ड याच्या विरोधामध्ये हे गरीब मुस्लिम आहेत, सर्वसामान्य मुसलमान आहेत, कारण ह्या वक्फ बोर्डचा फायदा त्यांनाही नाही, उलट त्याच्यावरती अन्याय होतोय. त्यानंतर पहलगाम हल्ला असेल, त्या हल्ल्यावरून, पहलगाम हल्ल्यावरून सुद्धा संजय राऊत किंवा यांची जे टीम आहे, हे टीम हे सांगण्यामध्ये आहे की तिथं कुठला एक हिंदू म्हणून मारला नाही, त्या ठिकाणी मुस्लिम पण मेला, पण 27 लोकांचं तिथं मारले गेले. 27 लोक, ते फक्त एकामुळं ते 27 समान झाले का? म्हणजे एक मुस्लिम मेला हे त्यांना दिसतंय, पण इथं 27 हिंदू मारले गेले हे दिसत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे ह्यांचा जो काही चाल आहे किंवा यांची जी वाट आहे ती वाट तिकडे वळत आहे. पण इथं सारा गेम होतो. गेम असा होतो मित्रांनो की हे हिंदूंचं भाजपचा विरोध करण्याच्या नादामध्ये हे कधी हिंदूंच्या विरोधामध्ये जाऊन बसले हे कधीच कळलं नाही. कारण साताऱ्यामध्ये ज्यावेळेस कुठलं मॅटर घडलं होतं पाठीमागे, त्यावेळेस यांचे जे काही नेते लोक आहेत ते नेते लोक शपथ खायला दर्ग्यामध्ये गेले होते. इतकी यांची भीषण अवस्था होऊन आता बसलेली आहे. नाही रडता येतंय ना बाहेर येता येतंय. यांची सत्तेमध्ये यायची अजून खाज आहे, पण त्यांना काही मध्ये आतमध्ये कोणी येऊ देत नाही, असे पण काही गोष्टी बाहेर आल्या होत्या. मग ह्या इथपर्यंत ह्या लोकांना आणून ठेवणारे काका, आता काका नेमके गेलेत कुठं हा सर्वांना प्रश्न पडला असेल की बाबा आता यांचा मास्टर माइंड, यांचे सर्व माननीय शरदचंद्रजी पवार साहेब गेले कुठं. आता शरदचंद्र पवार साहेबांना कळून चुकलंय, नैया अब डुबने वाली है. कारण
उगते सूरज को सब सलाम करते हैं, डुबते को कोई देखता ही नहीं. म्हणजे उगत्या सूर्यांना सर्व जण नमस्कार करतात, मावळत्याला कुणी ढुंकणी बघत नाही. आता हे जे काही पुरोगामित्व आहे हे आता मावळतंय. थोडे काळ असतो. जहाल मतवादी, मवाळ मतवादी हे दोन कालखंड होते. जहाल गेले 1 ऑगस्ट 1920ला, नंतर मवाळ नेतृत्व आलं. असं हे पुरोगामित्व आता डमळायला लागलंय. आता इथून हिंदुत्वाचं पर्व येणार आहे. कारण बघा, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, नंतर शरद पवार आणि त्यांची शरद पवारांची पत्नी ह्या सर्वांनी मिळून एक ठाण्यामध्ये प्रति तुळजापूर तिथं एक मंदिर तिथं एक स्थापन केलंय. त्या स्थापनेच्या पूजेला त्या ठिकाणी काकाची काकी, तर आव्हाड ह्या सगळे तिथं हजर होते. ते पण भगवे पंच घालून, कुणी पंचामृत पिते, कुणी आयुष्यभर ब्राह्मणाला शिव्या घालणारे तिथं ब्राह्मणाच्या पाठीमागं मंत्र म्हणत आहेत, मंत्रोच्चार करत आहेत. काकाला बघून आपण तिथून सगळ्यापासून बाहेर आलो. आता आपण इथं आतमध्येही येऊ शकत नाही, पण काका आणि त्या ठिकाणी दाखवून दिलंय काकांना की आता मी युटर्न घेतलाय, पण आता तुला तुझ्या पुढे पर्याय कुठलाच नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या समोर काका नेहमी असं करतात. काका आपल्या सोयीचं राजकारण नेहमी करतात. ज्या ठिकाणी त्यांना आपलं कार्य हे सोयीचं आहे किंवा आता आपलं पाऊल कुठलं सोयीचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून करतात. बघा, कधी काका अमित शहाला हे भेटतात, एकनाथ शिंदेंना हे भेटतात, फडणवीसांना हे भेटतात, मोदींना हे भेटतात. यांच्या गुप्त बैठका असतात चालू. मग काका हे नेहमी हातचा राखून काम करतात. पण या ठिकाणी बळीचा बकरा बनलं कोण? काकांनी युटर्न मारला, काकांनी आरती केली, चौकड गोष्टी पसरल्या. काकांनी तो ब्राह्मणवाद किंवा तो आतापर्यंत वाद त्यांनी पेरला होता, त्यांनी खोडून टाकला. म्हणजे आतापर्यंत देशाचं राजकारण आहे, त्यांचं सगळं काही भांडं उघडं पडलं. पण या ठिकाणी काकाचं झालं हो, काकाचं सगळं सत्तेमध्ये आहेत लोक, काय अर्थ आहे ती एक आहे. पण ठाकरेंचं नेमकं काय झालं? ठाकरेचा इथं गेम झाला, ठाकरेंचा इथं पोपट झालाय. हा पोपटच यांना कळला नाही अजून. आता पोपट कळेल, पण तोपर्यंत यांच्यापाशी कुठलीही पर्याय कुठला उरणार नाही. तुमचं मत काय आहे ते खाली नक्कीच नोंदवा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.